नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण एका अतिशय प्राचीन, पवित्र आणि गूढ विषयाबद्दल बोलणार आहोत, वेद। मित्रांनो, असं म्हटलं जातं की जे जगात नाही ते वेदांत आहे। वेद हे केवळ धार्मिक ग्रंथ नाहीत, तर ते भारतीय धर्म, संस्कृती आणि विचारधारेचा मूलाधार आहेत। वेद म्हणजे नेमकं काय? वेद या शब्दाचा अर्थ आहे ज्ञान। वेद हे जगातील सर्वात प्राचीन साहित्य मानले जातात। वैदिक परंपरेनुसार वेद मानवसृष्टीच्या आधी परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी निर्माण केले। म्हणूनच वेदांना अनादी म्हणजेच सुरुवात नसलेले मानले जाते। वेदांची एक सुंदर व्याख्या आहे। मंत्र आणि ब्राह्मण ग्रंथ यांना मिळून वेद म्हणतात। वेदांचे प्रकार। मित्रांनो, वेद एक नाहीत, एकूण 4 वेद आहेत। 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, 3 सामवेद, 4 अथर्ववेद। या 4ही वेदांना संहिता असेही म्हणतात। वेदांचे उपविभाग। प्रत्येक वेदाचे 4 भाग आहेत: संहिता, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके, उपनिषदे। यापैकी उपनिषदे वेदांच्या शेवटी येतात, म्हणून त्यांना वेदांत असे म्हणतात। वेद कसे जतन केले गेले? आजसारखी पुस्तके, कागद, छपाई त्या काळी नव्हती, तरी सुद्धा वेद हजारो वर्ष जिवंत राहिले। कारण वेद मौखिक परंपरेने म्हणजे ऐकून, पाठ करून जतन केले गेले। म्हणूनच वेदांना श्रुती असे म्हटले जाते। थोडक्यात 4ही वेदांचा अर्थ। ऋग्वेद हा सर्वात प्राचीन वेद आहे। तो काव्य रूप आहे। देवतांची स्तुती करणाऱ्या रचना, ज्यांना सूक्त म्हणतात, ऋग्वेदात आहेत। यजुर्वेद यज्ञ, कर्मकांड आणि विधींसाठी वापरले जाणारे मंत्र यजुर्वेदात दिलेले आहेत। कोणता मंत्र कधी आणि कसा म्हणायचा याचे संपूर्ण मार्गदर्शन येथे आहे। सामवेद यामध्ये मंत्रांचे गायन आहे। यज्ञाच्या वेळी मंत्र ताल सुरात कसे गायचे याचे ज्ञान सामवेद देतो। म्हणूनच भारतीय संगीताचा पाया सामवेदात आहे। अथर्ववेद हा वेद दैनंदिन जीवनाशी जोडलेला आहे। आजारी पडल्यावर उपाय, औषधी वनस्पती, मानसिक ताण, संकटे आणि राजाने राज्य कसे करावे हे सगळं अथर्ववेदात सांगितले आहे। उपनिषदे आणि जीवन। उपनिषदांमध्ये जन्म, मृत्यू, आत्मा, परमात्मा, जीवनाचा अर्थ यावर गहन चर्चा आहे। गुरुजवळ बसून मिळालेले ज्ञान म्हणजे उपनिषद। वेदकालीन संस्कृती। मित्रांनो, 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यके आणि उपनिषदे रचायला जवळजवळ 1500 वर्षांचा काळ लागला। या काळात भारतीय संस्कृती, समाज आणि जीवन पद्धती हळूहळू विकसित होत गेली। हे सगळं समजून घ्यायला वैदिक वाङ्मय हे अतिशय महत्त्वाचे साधन आहे। पुढच्या व्हिडिओबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेद म्हणजे काय आणि ते का महत्त्वाचे आहेत हे साध्या शब्दात समजून घेतलं। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऋग्वेद, त्यानंतर यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे एक एक करून सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण पुढचा वेदाचा अध्याय लवकरच येतोय। तोपर्यंत स्टे ट्यून्ड।